चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. शाहीशा चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बॉलर नेम काय? चला स्टार्ट. पहिला चेंडू चांगला फटका आणि 4 धावा. चौकार. कम ऑन डीजे. चला दुसरा चेंडू. दोन चेंडू 4 धावा. चला अनिल सर लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. तिसरा चेंडू. सेकंड लाईनला विघ्नेश आणि वाईट. चांगला फटका. तेवढ्यात चांगला क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण. तीन चेंडू 7 धावा. पहिल्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. ओहो. चार चेंडू 8 धावा. ओहो. चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. हिमांशू. शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धाव संख्या आहे ती 9. 5 चेंडू 9 धावा. एक षटकानंतर संघाची धाव संख्या आहे ती 10. परब ब्रदर्स. चला साहिल दुसरा षटक घेऊन आलेत आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद. जितेश परब यांना खूप मोठा झटका पडलाय. 2 गडी नाही, एकच झालं सर.
संग में हमें भी ले जा, ये तो चोरी पे है सीना। ये तो गई करने जा, संग में हमें भी ले जा, ये तो चोरी पे है सीना चोरी। कभी लगे मोनालिसा, कभी कभी लगे लोलिता, और कभी जैसे कादम्बरी। हाय मेरी परम 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 सुंदरी, हाय मेरी परम 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 सुंदरी। सर से पैर तलक बेतहाशा हुस्न से भरी, हाय मेरी परम 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 सुंदरी। चला दुपारच्या तिसऱ्या प्रहारामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी आपण पाहतो पहिला रंग सामना रंगताना आपण आपल्याला पाहायला मिळाला मॉडर्न आर्ट वर्सेस आपण पाहिला विघ्नेश फायटर। दोघांमधला बॅटर खरोखर चुरशीची होती। एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला। 50 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर पाठलाग करत असताना अवघ्या 4 धावांनी विघ्नेश फायटर संघ तो सामना पराभव झाला त्यांचा आणि 4 धावांनी आपण पाहिलं मॉडर्न आर्ट संघ विजय होताना पाहायला मिळाला आपल्याला। त्यानंतर आपण पाहतो दुसरी मॅच या ठिकाणी आपल्या भेटीचं ते एका ठिकाणी सायशाय आणि दुसऱ्या ठिकाणी परब ब्रदर्स हा संघ या ठिकाणी हे दोन संघ भिडताना पाहायला मिळतात। परब ब्रदर्स यांची या ठिकाणी फलंदाजी क्या बात है, लेफ्ट आर्म फलंदाज या ठिकाणी छोटे कदे खिलाड़ी मौका देखा और जड़ दिया चौका। यस थँक्यू सो मच। आपण पाहतो तेजसचं पहिलं षटक आपण पाहिलं तर तब्बल 10 धावांचं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर साहिलने सुद्धा 2 गडी टिपले परंतु त्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा आल्या आणि आता मात्र समीर हे षटक हाताळत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा येतात आणि त्यानंतरचा हा चेंडू लेफ्ट आर्म फलंदाज या ठिकाणी पण पाहतोय सौरभला वाटलं होतं की हा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे तर त्या चेंडूला लेफ्ट केला आणि लेफ्ट केल्यानंतर आपण पाहतोय तर चेंडू आता मात्र आखूट टप्प्याच्या चेंडूवरती पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गडी बाद। थँक्यू नवीन फलंदाजी मार्ग वरती मिस्टर अनिकेत मोरेगाव नगरी मधील हा केतन म्हात्रे फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय। रेड कॅप परिधान करून या ठिकाणी उतरला गेलेला आहे। आपण पाहतोय चौफेर नजर फिरवली जाते कुठे गॅप आहे कुठे मी चौका एक्झिक्यूट करू शकतोय आणि त्यानंतर फलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय। धावा फलकावरती आहेत 25-25 आकुटप्या चेंडूवरती आणि केतन मात्रे आपण पाहतोय षटकारच ठोकतोय आणि मोरेगावचा केतन मात्रे सुद्धा षटकार मारण्यात आउट होतोय।
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. व्हॉट अ कमबॅक. आपण पाहतोय 2 षटकामध्ये 20 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि पहिल्या चेंडूवरती एक, त्यानंतर नवीन फलंदाजी मार्ग वरती चेतन, एक ऊंचे कद का खिलाड़ी मैदान पर दिखाई देता हुआ. ओहो, बैक टू बैक तीसरी विकेट यहां पर मिलती हुई. हैट्रिक समीर के लिए, इस टूर्नामेंट के पहले हैट्रिक. चला तिसरं षटक याने संपलं गेलेलं आहे. 5 धावांचं ते षटक, एक नफीतुल्ली षटक आपण पाहायला मिळालं आणि एक चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर खचला नाही आणि त्यानंतरची चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळले. 10 मिनिटं संपलेली आहेत तर निश्चितच 4.25 मिनिटं बाकी आहेत. तर हे षटक टाकण्यासाठी असतील ते. तर माझं क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. हिमांशू हे शेवटचे षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिल्या चेंडूवर चांगला फटका एक्झिट केला गेला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाईल. 26वी धाव फलकावरती लगावले गेले. 5 चेंडू बाकी, 5 चेंडू मध्ये कमीत कमी. आणि समीरने बॅक टू बॅक 3 गडी गारद केले. हॅट्रिक साधली. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या समीरसाठी तेजस यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. $28 run on the board. आणि आता मात्र वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. आता मात्र 28 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. दरम्यान आपण पाहतो 4 चेंडूंचा खेळ बघा. 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना पर ब्रदर्स विचार करेल की या 4 चेंडूंमध्ये किमान 2 चौके यावे, तर एक चांगली सम्मानजनक धावसंख्या उभारली जाईल आणि सेकंड इनिंग मध्ये थोडंसं डिफेंड करत असताना थोडंसं आपल्याला सोयीस्कर ठरेल. परंतु या 3 चेंडूंमध्ये हे 2 चौकार येतील का? चला 3 मध्ये चौकार येतील का? आणि त्या पहिल्या चेंडूवर येतो चौकार. 4 धावांनी वाढ. धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 3-3, 33 आणि 2 चेंडू बाकी असतील. कॉलर टप्पा चेंडू थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा होता. थोडासा पाय पुढे घेत टाकल्यानंतर हा फटका एक्झिट केला गेला होता आणि आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती फक्त एकच धावले आहे. धावा फलकावरती 34. एक चौकार गरजेचा असेल ब्रदर्स संघासाठी, परंतु गोलंदाज हिमांशू आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा खर्ची पडतोय. 9 धावा खर्ची पडतोय. शेवटच्या चेंडूवरती फुलटॉस ऑन साईडला फक्त फ्लिक केला ते चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तर निश्चितच फक्त एकच धाव घेतली जाईल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा आपण पाहिल्या फलकावरती 3-5, 35, 35 रन ऑन द बोर्ड आणि 36 धावांचं टार्गेट येऊन राहते साईशा 11 संघासाठी. तर या पुढील होणारा मुकाबला यापुढे होणारा सामना MCC वर्सेस माऊली ब्रदर्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच. 36 चा टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय परब ब्रदर्स संघाने ठेवलेला आहे साईशा संघासाठी. तर या धावा चेस केल्या जातील का? या धावा डिफेंड केल्या जातील का? आपल्याला याचा लेखाजोखा निश्चितच आपल्या सेकंड इनिंग मध्ये यांचे पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय 2 संघ. चला कर्णधार MCC संघ आणि साई माऊली ब्रदर्स. चला कर्णधार या. चला 2 मिनिटं असेल तुमच्यासाठी. 2 मिनिटांमध्ये नाही आलात तर 2 रन तुम्हाला
जास्त करावे लागतील किंवा कमी केले जातील तुमच्या षटकातले, म्हणजे त्याचाच अर्थ पेनल्टी. तर दोन संघ एका ठिकाणी आपण पाहतोय माऊली ब्रदर्स, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय MCC संघ. विनंती करतोय अमितजी चौधरी सर, तुमच्या हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. चला 10चा कॉइन या ठिकाणी. हेड इज अ कॉल, इट्स अ हेड. हेड, तो हेड आहे. हेड झालेला आहे. निश्चितच MCC संघ नाणेफेक जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन नाणेफेक जिंकल्याबद्दल. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. निश्चितच पहिला मुकाबला तुम्हाला तुमच्या समोर भेटीस येणार आहे, खेळायचं आहे तुम्हाला. तर निश्चितच समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आत दावा करण्याचा प्रयत्न. संघ नवीन आहे, नवीन संघ, नवीन खेळाडू. तुम्ही लोकांनी प्रॅक्टिसमध्ये जर पाहिलं असेल तर कोणते असे खेळाडू असतील, गोलंदाज असतील जे या 40 धावांच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतील? आशिष आहे, स्वप्नील आहे, वंश आहे. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर चांगलंच होतं, आता बघू. थँक्यू सो मच सर्व पत्रिकांबद्दल. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर माऊली ब्रदर्स संघ, नाणेफेक तुमच्या वतीने लागले नाही, जर तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतले. नक्कीच अगेन्स्ट. आता मात्र कॉल सुद्धा अगेन्स्ट आहे. जिंकला सुद्धा त्यांनी, समोरच्या नाही. तर आता मात्र कॉलच्या अगेन्स्ट तुम्हाला फलंदाजी करायचं आहे. त्यांचा तर निर्धार आहे तुम्हाला 40च्या मध्ये ठेवायचा. तुमचा काय निर्धार असेल? नाही, आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी प्रमुख म्हणजे अस्त्र पाहिजे ते फलंदाज. ते फलंदाज कोणकोणते आहेत आणि या स्पर्धेमध्ये कोणत्या फलंदाजावरती तुमचं जास्त लक्ष असणार आहे की तो ही मैदान दणाणून टाकेल? श्रीकांत आहे, मी स्वतः, अभिषेक आहे आणि रोहित आहे. हे पिवळमय वातावरणामध्ये आपण पाहतोय, हे चांगलं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. BPLचं या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि तुमच्या या ठिकाणी प्रॅक्टिस बद्दल आणि या आयोजनाबद्दल जास्तीत जास्त काय सांगाल ते? आयोजन तर खूप सुंदर आहे. मॅचबद्दल सांगण्याचं टॉस हरलो, पण आम्हाला मॅच जिंकायची. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला या सामन्यासाठी. आणि अव्वल असा नाणेफेक जिंकतोय MCC संघ. MCC संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर घेते क्षेत्ररक्षण आणि समोरचा संघ म्हणजे माऊली ब्रदर्सच्या संघाला फलंदाजी प्रवृत्त करते. थँक्यू सो मच. Ali Kanha and चला सेकंड इनिंग वळूया. आणि 36 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय. समीर साहिल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती आणि अनिकेतच्या पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत गोळा केल्या आहेत 15 धावा. पाक कोणत्या पद्धतीने चेसिंगचा सुरुवात केली पाहिजे हे दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलेलं आहे. पण पहिला मुकाबला घडला. पहिल्या मुकाबल्यासाठी निश्चित आपण पाहिला आपल्या DBN लाईव्ह मार्फत सुद्धा या ठिकाणी स्पर्धा पाहिली जाते आणि त्यांच्याकडनं कमेंट सुद्धा येतात. आपण पाहतोय तनिष पवार यांनी सुद्धा मॉडर्न आर्ट संघासाठी आणि माऊली ब्रदर्ससाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच तनिष पवार. त्यानंतर मेलविन पारखे आकाशी नगरीमधील आमचे सहमित्र, त्यांनी वेल बॉलिंग
अनिल सर आणि वी लव्ह फ्रॉम आगाशी हा पाठवला. थँक्यू सो मच. लव्ह यू टू माझ्या सर्व मित्रांसाठी. आणि त्यानंतर आमचे आधारस्तंभ म्हणजे टीम आगाशीचे आधार सर वैभवजी पाटील यांनी सुद्धा खूप खूप शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा उल्लेख म्हणजे ब्रँड ऑफ आगाशी. थँक्यू सो मच वैभव. तुमच्या या शुभेच्छा माझ्यासाठी भरपूर मोलाचे आहेत आणि त्या तुमच्या शुभेच्छामुळेच हे सर्व कार्य माझ्याकडनं घडल्या जातात. कॉमेंट्री असो, क्रिकेट असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो, यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी भरपूर मोलाची असतात आणि त्यांच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर एक चांगली ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेमध्ये काम करत असताना या ठिकाणी भरपूर चांगलं काम आपल्याकडनं घडलं जाते. आता एक अजून या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी जोडलेलं आहे. ओय इट्स सॅगी समीर वेल प्लेड असा मॅसेज या ठिकाणी आले. त्यानंतर श्रेयसजी लाड यांच्याकडनं आपण पाहतोय ऑल 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 द बेस्ट माऊली टीमसाठी. थँक्यू सो मच सर्व या ठिकाणी जोडलेल्या प्रेक्षकांचे जे DBN लाईव्हच्या मार्फत ही स्पर्धा बघतात. दरम्यान पाहूया दुसरा षटक मार्गस आहे. दुसऱ्या षटकांमध्ये आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती अजून एक चौकार येतोय. म्हणजेच या षटकामध्ये सुद्धा धावा कोऱ्यानेच गोळा केल्या गेलेल्या आहेत. फुगे 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 घ्या फुगे केसावर फुगे सिंगर वो मनी माय व बबल्या इकचा केसावर फुगे वो मनी माय व बबल्या इकचा या थँक्यू सो मच. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 रन ऑन द बोर्ड. आता मात्र 12 चेंडू आणि 11 धावांची 9 धावांची गरज असेल. 12 मध्ये 9चा फासला या ठिकाणी आपण पाहतोय. पहिले 2 षटक फोडून काढलेले आहेत आणि 30 जोडी मैदानामध्ये आहे. एका ठिकाणी साहिल समीरला स्ट्राईक वरती जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करतोय आणि समीरने आतापर्यंत 4 चौके ठोकलेले आहेत. आणि एक बाईचा गेला होता निश्चित आपण पाहतोय. तर 4 चौके ठोकणारा खेळाडू मैदानामध्ये आहे. चेतन गोलंदाजी मार्गवरती येतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांतर धावसंख्येने भर. धावसंख्या 28 28 8 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. ऑन साईडला ढकललेला आहे. निश्चितच या चेंडूला एकच धाव घेतली जाईल आणि समीर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येतोय. ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आलेले आहेत त्याच्यामध्ये क्षमता ही ताकद आहे की ह्या येणाऱ्या 2 चेंडूवरती चौका टाकून हा सामना फिनिश करेल. आणि आता मात्र त्यातला पहिला चौका या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. जे पहा म्हटलं होतं समीर मध्ये ताकद आहे ती 2 चेंडू मध्ये मॅच फिनिश करण्याची आणि ते फिनिशही केलेली आहे. म्हणजे माझ्या मुखातून निघाले शब्द आणि ते पूर्ण केलेले आहेत. थँक्यू सो मच समीर. मॅच फिनिश. साईशा संघ हा सामना जिंकलेला आहे. दरम्यान पुढचा संघाला विनंती असेल MCC आणि माऊली ब्रदर्स लगेच मॅच चालू करत आहे.